ITIमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनामध्ये तब्बल 40 वर्षानंतर मोठी वाढ. 1983 ते 2023 पर्यंत विद्यार्थ्यांना दरमहा मिळत होते फक्त 40 रुपये. आता विद्यार्थ्यांना मिळणार दरमहा 500 रुपये. विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनात वाढ झाल्याने विद्यार्थ्यांनी साजरी केली दिवाळी. राज्यातील 419 शासकीय ITIमधील 1 लाखापेक्षा जास्त विद्यार्थ्यांना होणार या विद्यावेतनाचा फायदा. बातमी विस्तारामध्ये. 1983 साली ITIमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना विद्यावेतन योजना लागू करण्यात आली होती. 1983 पासून ते 2023 पर्यंत खुल्या गटासाठी दरमहा 40 रुपये तर मागास प्रवर्गासाठी 60 रुपये दरमहा, म्हणजेच प्रत्येक वर्षी खुल्या गटासाठी 480 रुपये तर मागास प्रवर्गासाठी 720 रुपये मिळायचे. हे विद्यावेतन अपुरे असल्याने विद्यावेतनात वाढ करावी यासाठी सतत मागणी होती. मात्र तब्बल 40 वर्षानंतर विद्यार्थी आणि शिक्षकांची ही मागणी मान्य झाली आहे. यासाठी तब्बल 40 वर्षे संघर्ष केला असून याचं फळ आम्हाला मिळालं असल्याचं शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी म्हटले आहे. दरम्यान आता ITIच्या विद्यार्थ्यांना दरमहा 500 रुपये म्हणजेच वार्षिक 6,000 रुपये मिळणार असल्याने विद्यार्थ्यांनी आनंद साजरा केला आहे. त्याचबरोबर वेतन वाढ झाल्याने ही आमच्यासाठी खऱ्या अर्थाने दिवाळी असल्याचं शिक्षकांनी म्हटले आहे. काय सांगाल, काय नेमकं सेलिब्रेशन केलं? आज आमच्या ITIच्या विद्यार्थ्यांची दिवाळीच आहे. आज आमच्या जीवनामध्ये सोन्याचा दिवस आज आलेला आहे. 1983 साली विद्यार्थ्यांना विद्यावेतन योजना मिळाली होती. 1983 सालापासून 2023 पर्यंत विद्यार्थ्यांना खुल्या गटासाठी 40 रुपये दरमहा आणि मागास प्रवर्गासाठी 60 रुपये दरमहा असं एकूण 480 रुपये खुल्या गटासाठी आणि मागास प्रवर्गासाठी 720 रुपये इतकं विद्यावेतन मिळत होतं. हे विद्यावेतन वाढवण्यासाठी आम्ही शासनाकडे अनेक वर्ष मागणी करत होतो. मात्र मागच्या वर्षी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील आणि मंत्री महोदय असतील यांनी या विषयामध्ये लक्ष घातलं आणि आम्हाला विद्यार्थ्यांना दरमहा 500 रुपये याप्रमाणे दरवर्षी ITIच्या विद्यार्थ्यांना 6,000 रुपये मिळणार आहेत. आणि ह्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांना हे 6,000 रुपये देण्यासाठी अनेक वर्षाचा प्रश्न प्रलंबित होता. तारांकित प्रश्न विधानसभेमध्ये झाले आणि धाराशिव जिल्ह्यातले जे काही लोकप्रतिनिधी आहेत, इथले आमदार आहेत, माननीय राणा जगजितसिंग पाटील साहेब असतील किंवा खासदार आहेत ओमदादा निंबाळकर असतील, यांनी वेळोवेळी विद्यार्थ्यांचे प्रश्न विधानसभेमध्ये आणि संसदेमध्ये सुद्धा मांडले. अनेक प्रश्न मांडल्यानंतर अनेक वर्षाच्या लढ्यानंतर आम्हाला आज हे विद्यार्थ्यांना दरमहा 500 रुपये म्हणजेच वर्षाला 6,000 रुपये मिळत आहेत. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांना हे जे पैसे मिळाले ह्याच्यामध्ये आमचे सगळे शिल्पनिदेशक असतील, गटनिदेशक असतील, उपप्राचार्य असतील, प्राचार्य असतील, लिपिक वर्ग असतील, सहसंचालक असतील, संचालक असतील, सचिव, प्रधान सचिव असतील, मंत्री महोदयांपर्यंत सर्वांनी प्रयत्न केला आणि यावर्षी 1 लाख विद्यार्थ्यांना 60 कोटीपेक्षा जास्त रक्कम त्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे. आज आमच्या ITIच्या अनेक विद्यार्थ्यांना एक सुखद धक्का सकाळी बसला की त्यांच्या अकाउंटवरती 3-3 हजार रुपये महाराष्ट्र शासनाच्या वतीनं महाडीबीटीच्या माध्यमातून मिळाले. काही लोकांच्या पोस्टाच्या खात्यावर आले, काही लोकांच्या SBIच्या अकाउंटवरती आले. तर माझी आज मी एक शिक्षक म्हणून, शिल्पनिदेशक म्हणून सर्व शिल्पनिदेशकांच्या वतीनं, ITIच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीनं, महाराष्ट्र शासनाचे, मुख्यमंत्र्यांचे, मंत्र्यांचे, आमचे संचालक असतील, प्रधान सचिव असतील, सहसंचालक असतील, प्राचार्य, जिल्हा व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण अधिकारी, सर्व अधिकाऱ्यांचे मनपूर्वक आभार मानतो. आणि आमच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांचं यापुढेही अशाच पद्धतीनं सर्व लोक त्यांच्याकडे लक्ष देतील आणि त्यांच्या समस्या सोडवतील एवढीच आशा व्यक्त करतो. धन्यवाद. माझं नाव तो राजकन्या शशिकांत. जसं की आता आझरकर सरांनी सांगितलं की सहसा ग्रामीण भागातूनच विद्यार्थी ITIला येतात, तसं मी पण एक ग्रामीण भागातूनच आलेली आहे. आणि हा स्टायफंड आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, कारण माझे वडील शेतकरी आहेत, त्यामुळे पुढील शिक्षणासाठी या स्टायफंडचा आम्हाला उपयोग होऊ शकतो. आणि दरमहा
हे जे आम्हाला दरमहा 500 रुपये मिळतात त्याऐवजी जर दरमहा आम्हाला 1000 रुपये भेटले तर याचा आमच्या पुढील शिक्षणासाठी जास्त फायदा हो, तर ही आमची एवढी मदत करावी, बस एवढीच इच्छा आहे. माझं नाव विकास मच्छिंद्र गडदे. मी धाराशिव ITI मध्ये शिकत आहे, कोपा या विभागामध्ये. आम्हाला दरमहा 500 रुपये महिना भेटत आहे. आता सध्या आम्हाला आज 3000 रुपये अकाउंटला पडले आज सकाळी. मग आम्हाला टोटल सगळे मिळून 6000 रुपये वर्षाचे भेटणार आहेत ITI मध्ये. काय सेलिब्रेशन केलं? आम्ही खूप सेलिब्रेशन केलं आज. पेढे वाटले? पेढे वाटले, एन्जॉय केला मस्त सगळ्यांसोबत आज. आनंदाचा दिवस. आनंदाचा दिवस आहे तो आमचा आज.